नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज पाहणार आहोत या दोन कलर मधला रुमाल. पाहूया. आधी आपण मध्ये हा कलर घेऊया, डार्क कलर. हा रेड मध्ये असा रेड ऑरेंज मिक्स मध्ये कलर येतो. असा सुरुवातीला मी असं गोल करून घेतलंय, त्यातून सुई घालून मी 5 साखळी घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. आणि परत ह्या पहिल्या साखळीमधून घेऊन 3 येतात. हा धागा इकडे खेचून घ्यायचा, 2 मधून एकदा आणि 2. असा हा राऊंड एक तयार झाला, मूळ तयार झालं रुमालाचं. तर आपण आता पाहूयात पहिला राऊंड कसा करायचा. सुरुवातीला मी फक्त खांब घेणार आहे. एक, साधी लोकर घेतलेली आहे आपण. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर आपण 5 साखळीचा मूळ घेतलेला आहे. तर आता इथून आपण हे जॉईन करूया. पुढे पण आपण हाच कलर घेणार आहोत सेकंड राऊंडला. कट करून घेऊया. आता पुढची डिझाईन सेकंड राऊंडची. पहिले 3 साखळी घेऊया. 1 2 3. त्यानंतर ते खांब घेऊया. 1 2 2 खांब घेऊन एक साखळी करूया. आणि इथे मग हे एक साखळी सोडून पुढच्या साखळीचे येते. म्हणजे इथे 2 खांब सोडलेत आणि पुढून घेतलेलं आहे. इथे पण 2 खांब करायचे. एक साखळी आणि 2 खांबाच्या पुढून 2 खांब. असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. आता आपण तिसरा राऊंड घेणार आहोत. तिसऱ्या राऊंड मध्ये डिझाईन बघा कशी करायची. आता मी एक पूर्ण राऊंड फक्त खांब घेणार आहे, साखळी नाही घेणार. 1 2 3 आणि मी या साखळीतून घेते आहे.
जर आपल्याला जाणवत असेल एका साखळीतून एक खांब घेऊन पण मध्ये गॅप वाटतो, तर एका साखळीतून तुम्ही 2 खांब घ्या. जेणेकरून तो राउंड असा भरगच्च वाटला पाहिजे, पूर्ण खांबांनी पूर्ण दाट असा वाटला पाहिजे. व्हिडिओला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. लाईक आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवनवीन डिझाईनची रुमाल मी अजून तुम्हाला यापुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यूस पाहत राहा. रुमालाचे कोणते कलर तुम्हाला पाहायला आवडतील, कोणत्या कलरचे रुमाल पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. हा इथून इथेपर्यंत झाला, तर हा राऊंड मी कंप्लीट करते. आता आपण पाहूया चौथा राऊंड. आता यामध्ये आपण डिझाईन पहा कशी घेणार आहोत. सुरुवातीला 3 साखळी घ्यायची, 1 2 3. नवीन राऊंड चालू करताना मी कायम 3 साखळी आधी सुरुवात करते. 1 2 2 खांब घ्यायचे आहेत आणि 2 साखळी आणि 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमधून परत 2 खांब, 1 2 परत 2 साखळी, 2 खांब, 2 साखळी, 2 साखळी, 2 खांब. असाच हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. आता आपण पाहूया 5वा राऊंड. लेव्हेंडर कलर घेते मी आता. ते जॉईन करून घेतला लेव्हेंडर कलर. आता आपण डिझाईन कशी करणार आहोत पहा. तीन साखळी घेते आधी. आता आपण पूर्ण असे खांब घेणार आहोत. मगाशी कसे आपण दाट खांब घेतले तसेच, फक्त आपण खालून घेणार आहोत की जे साखळीतून घेत होतो तसं न करता इथून ज्या गॅपमधून, जिथे गॅप आहे तिथे गॅपमधून आणि जिथे खांब आहेत त्या खांबांमधून पूर्ण दाट सर्कल करून घ्यायचा तो खांबांनी. साखळी कुठेही घ्यायची नाहीये.
जिथे 3 खांब बसतील तिथे 3 खांब बसतील आणि जिथे 2 बसतील तिथे 2. मधल्या गॅपमधून 3 खांब बसतात आणि 2 खांबांच्या मधून 2 खांब बसतात. अशी करून ही डिझाईन कंप्लीट करूया. ही डिझाईन अशी होती. तर आपण पूर्ण गोल करून पाहूया. आता आपण पाहणार आहोत 6वा राऊंड. लेव्हेंडर कलरच मी घेणार आहे, फक्त डिझाईन वेगळी होणार आहे. एक 2 3 साखळी. परत मी इथून 1 2 खांब घेतलेले आहेत. या 2 खांबांच्या मधून परत इथून पण मी 2 खांब घेते. प्रत्येक 2 खांबांच्या मधून मी 2 खांब घेते. साखळी कुठे घेत नाहीये. एक 2 1 आणि 2. एक 2. डिझाईन अशीच आपण पूर्ण करून घेऊ. पूर्ण गोल करून घेऊया. आता आपण पाहूया पुढचा राऊंड. पुढचा राऊंड पण मी लेव्हेंडर कलरच घेणार आहे, फक्त डिझाईन बदलणार आहे. आता सुरुवातीला घेऊयात आपण 3 साखळी. 1 आणि 3. आता इथे 3 खांब घ्यायचे आहेत. 3 खांब 2 साखळी. नंतर गॅप असा घ्यायचा आहे की 4 खांब मध्ये गॅप मध्ये आले पाहिजेत. 1 2 3 आणि 1 2 साखळी आणि 3 खांब. 1 2 आणि 3. परत 2 साखळी. 1 2 3 4. आधीच्या राऊंडमध्ये जिथे मी 2 खांब घेत होते तिथे थोडंसं घोळ झाल्यासारखं होत आल्यावर मी परत मग एकच खांब घेतलेले आहेत ताटमध्ये. या राऊंडमध्ये, आधीच्या राऊंडमध्ये जर आपल्याला जाणवलं की जर 2 खांब हे जास्त होत आहेत तर मग एक सिंगल खांब घ्यायचे.
3 खांब पाहिजे. 2 खांब झाले. अजून 1 खांब. 2 साखळी. हे 4 खांब सोडायचे. इथून पुढून 3 खांब. 1 2 3 3 खांब झाले आणि 2 साखळी. रुमाल असा प्लेन ठेवून पाहायचा. डिझाईन होताना कुठे घोळ येत नाही ना, किंवा कुठे टोपीसारखं होत नाही ना, हे सारखं लक्ष असलं पाहिजे. 1 2 3. अशीच डिझाईन आपण पुढे करून घेऊया. इथून हा राऊंड चालू होतो, पूर्ण इथेपर्यंत करून घेऊया. चेंज करूया. आता आपण पुढचा राऊंड पाहूयात. कलर चेंज करूया. आता इथून कंटिन्यू पूर्ण खांब घ्यायचे. इथे 3 खांब बसतात, तर या खांबांमधून एक एक खांब घ्यायचे. दोन खांब घेऊयात. दोन दोन खांबांच्या मधून 2-2 खांब आणि गॅप मधून एक एक खांब 3 घ्यायचे. हा राऊंड असाच पूर्ण करून घेऊया आपण. ही अशी डिझाईन दिसणार आहे. पूर्ण गोल करून पाहूया राऊंड कसा दिसतो.